आज आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आवांपासून, कारण त्यांना बोलवलेला ऑफिसला. तर त्यांची चाललेली सकाळी सकाळी तयारी ऑफिसला जायची. रोज तर ते घरातूनच काम करतात, पण आज त्यांना ऑफिसला बोलवलेला. मग झालं ते मस्तपैकी रेडी झालं. मग आम्हाला केला टाटा बाय बाय. मग बोललो नीट जा. मग निघालं जायला. मग ते गेलं. मग आम्ही पण अशी आंघोळ करून घेतली. तर शुभ सकाळ सगळ्यांना. आपल्या आगरी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर अशी झाली सकाळची सुरुवात. मग सकाळी लगेच थोड्या वेळात लाऊची पण आंघोळ गेली. मग ती अशी खेळत होती. मग तिला घेतली बिस्किट भरवायला आणि मला दूध प्यायला घेतलं. मग ते सगळं खाऊन झाला लाऊचं बिस्किट आणि माझं दूध पिऊन झाला. मग लगेच आई आणलेलं इकडं मटण. मग तो काढला आणि इकडं आणलेला चिकन. मग तो पण असं काढला, धुवायला घेतलेला. मग मला थोडीशी लागलेली भूक, म्हणून रात्रीची भाजी होती आणि एक चपाती मग मी खाऊन घेतली. आणि मला लगेच इकडं भात बनवायला घेतला. इकडं चिकन बनवायचा होता. मग पेटवली गॅसवर ठेवली कढईत टाकला तेल आणि ठेचलेला लसूण. मग थोडासा कांदा टाकला आणि टमाटर टाकला. मग असं सगळं मस्त मिक्स करून घेतला. मग लगेच त्याच्यात टाकला मीठ, मसाला, हळद. मग वाटण बनवलेला तो टाकला. मग सगळं असं मस्त मिक्स करून घेतला. मग टाकला स्वच्छ धुवलेला चिकन आणि बटाटा टाकलेला. मग त्याला पण असं मिक्स करून घेतला. मग त्याच्यावर ठेवला झाकण आणि झाकणावरती ठेवला पाणी. मग तिकडे चिकन शिजतं तर तोवर इकडे घेतला डाळ आणि मटण बनवायचं होतं मला आज. मग घेतला इकडे लगेच पेटवली गॅस. ना त्याच्यावर ठेवला कुकरमध्ये टाकला तेल आणि ठेचलेला लसूण आणि 2 कांदा कापलेलं ते टाकलं. मग ते असं मस्त शिजून घेतलं. मग एक टमाटर टाकला. मग टमाटर पण मस्त थोडंसं शिजून दिला आणि लगे टाकली हळद, मीठ, मसाला. मग तो पण असा मस्त मिक्स करून घेतला आणि मटण बनवलेला ना, मग तो टाकला. मग तो पण असा मिक्स करून घेतला. बघा कसं मस्त तेल सुटले. मग लगेच त्याच्यात टाकला मटणला डाळ पण टाकली. मग तो पण सगळा असं घेतला मस्त मिक्स करून. मग असं मस्त उकळी येऊन दिली. मग त्याच्यात टाकला 1 ग्लास पाणी. मग लावला कुकर शिट्ट्या घ्यायला. मग 8 शिट्ट्या घेतल्या. मग तोवर इकडं चिकन बघला शिजले का. तर इकडं चिकनला पण मस्त उकळी आलेली. तर शिजतच आलता चिकन. मग इकडं लगेच की भांडी पडलेली. मग पहिले भांडी घासून घेतली. मग भांडी झाली घासून. तोवर इकडं आपल्या 8 शिट्ट्या झालेल्या कुकरला. मग कुकर उघडून बघितला तर बघा कसं मटण पण शिजले आणि डाळ पण शिजली. मग इकडं चिकन बघला तर चिकन पण शिजले. मग कसं मस्त चिकन शिजले. मग इकडं डाळ मटण बघितला तर तो पण बघा मस्त शिजले. मग लगेच घेतला इकडं जेवायला. तर पहिल्यांदाच मी डाळ मटण बनवलेला म्हणून खाऊन बघला तर खरंच मस्त झालेला. मला इकडं लाऊला भरवायला घेतलेला. तर ती बघा सायकल येऊन नुसती चालत होती. ती येतच नव्हती खायला, नुसती चालायलाच बघत होती. मी भरवायला जाता तर ती नुसती पळत. मग ती अशी मस्त खेळत होती. मग ती खेळता तिला ठेवली. तर खुशीचा आला फोन की मी आल्या. मग तिला गेलो शिरून आम्ही नाक्यावरती घ्यायला. तर ती आलेलीच होती नाक्यावर. ती बोलते मला नको घेऊ. मग अशी घेतली तिला ना चाललेलो. तिथं उसाचा रस होता. मग उसाचा रस पिऊन घेतला ना गेलो घरी. भाकरी वगैरे केल्या आणि संध्याकाळी आम्ही निघालो
कोलशेवाडीत जायला. तर कोलशेवाडीत शिरू, मी, खुशी आणि लाऊला चालवलेले. मग आम्ही गेलो कोलशेवाडीत. कोलशेवाडीत काय काय दुकान आहेत. मग इथंशी कानांचं होतं, मग आम्ही घेतलं इथं कानांचं. मस्त मस्त कानांचं होतं. मग इथं गेलो, आम्हाला बांगड्या घ्यायच्या होत्या. आता नवीन निघल्या नाही का, त्या बांगड्या घ्यायच्या होत्या. तर इथं बघायला लागलो बांगड्या. मग बांगड्या घेतल्या आणि निघालो घरी यायला. तर इथं खुशीला खायचं होतं सँडविच. मग सँडविच घेतला. तर लावला पक्की आलेली झोप. मग आम्ही फायनली आलो घरी. घरी आलो तर खुशीने बांगड्या घालून दाखवल्या. तर बघा कशा मस्त बांगड्या दिसतात. मग लगेच येता आणलेला चिकन. आम्हाला चिकन खायचा होता. मग मी अर्धा किलो चिकन आणलेला. मग त्याला असं मस्त स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकला. अद्रक, मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि रेडीमेड पीठ भेटतं ना, तो टाकला आणि सगळा असं मस्त मिक्स करून घेतला. तर बघा कसं मस्त मिक्स केले. मग त्याला ठेवला 1 तासासाठी साईडला. आणि इकडे बघता होता लावू बघा कशी दुर्वाच्या बरोबर खेळतो. तर दुर्वा खोटी तिला भरवाचं नाटक करीत होती. तिला लय मजा येत होती, नुसती हसत होती. मग त्यांचा इकडं खेळ चालले. तर इकडं चिकन तळून झाला. मग आम्ही घेतला जेवून. लगेच इकडं पिझ्झा बनवायला मी घेतलेला. तर यावेळी बोलतात तू नको बनवू, मी बनवता. मग यावेळी घेतला इकडं पिझ्झा बनवायला. मग आम्ही आज चिकन पिझ्झा बनवायला घेतलेला. इकडं चीज बघा केवढी टाकली. मी इकडं लगेच तवा तापत ठेवला. मग त्याला थोडंसं तूप लावला. मग यावेळी टाकला पिझ्झा. मग 10 मिनिटासाठी ठेवला शिजायला. 10 मिनिटांनी आपला पिझ्झा बघा कसं मस्त शिजले. मग त्याचं असं मस्त तुकडं केलं आणि आम्ही गेलो टेरेसवरती खायला. दुर्वा बघा कशा हाय करतं. शिरू पण हाय करतं, दीदी पण हाय करतं. खुशी बोलतं मना नको घेऊ. तर लाऊला सकाळपासून पप्पा नव्हता दिसला ना, मग ती सांगत होती मला इकडं तिकडं फिरव. नुसती फिरत होती. मग आम्ही पिझ्झा खाल्ला ना. यावेळी आम्हाला मागवलेली आईस्क्रीम. मला काय आम्ही आईस्क्रीम पण खायला घेतली. आईस्क्रीम खाऊन आम्ही खालती उतरलो. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. गुड नाईट.